स्रोतस्य भूषणे शास्त्रे भूषणे की प्रयोजनम। या हाताला शोभा आहे दान करण्यासाठी, या मुखाला शोभा आहे त्या भगवान परमात्म्याचे नामचिंतन घेण्यासाठी। म्हणून ज्यानं आपल्याला हा देह दान स्वरूपात दिलाय, फुकट स्वरूपात दिलाय, त्या भगवान परमात्म्याचं सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन करायचंय। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडली पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, अगस्ती महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। समचरण सरोजम सांद्रणीलाभुदावम, जगननीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम,
सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीका यदा तुम मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेणी बोलतो वचने अतिभाविका। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। गुरुदेव की चरणों में हम शीश नमाते हैं। उस ज्ञान की सागर की हम आरती गाते हैं। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे। अगरवता करावे दास्य सकळ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सप्ताहाच्या निमित्तानं निवडलेली ओवी ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसी अशी ज्यांना उपमा आहे अशा माऊली ज्ञानोबा यांच्या पवित्र पावन असणाऱ्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 4थ्या अध्यायातील 165 नंबरची ही ओवी आहे। या ओवीतून सेवाभाव दाखवला आहे। तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ। देवाला नतमस्तक होत असताना, साधू संतांना नतमस्तक होत असताना, गुरूंना नतमस्तक होत असताना तरी तनु मनु जीवे तन मन आणि जीवानं त्या भगवान परमात्म्याला त्या देवाला नतमस्तक झाला तर देवा आपल्याला प्रसन्न होणार आहे। म्हणून तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ। आणि खरं तर ही ओवी आदरणीय गुरुवर्य आमच्या इंदुरीकर बाबांच्या सेवेबद्दलही साजेशी आहे। म्हणून आज या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्तानं प्रवचन सेवेसाठी ही ओवी निवडली। आज आपण सर्वच जण अतिशय आनंदानं मोठ्या जल्लोषानं 25 वर्षापासून चालू असणारा हा सप्ताह आणि यंदाच्या 25 वर्षाच्या या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वच जण या ठिकाणी एकत्रित आलात। कार्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे येथे भगवंताचे अधिष्ठान असे।
आपणा सर्वांच्या सहकार्यानं, इंदोरी ग्रामस्थांच्या सहकार्यानं हे 25 वर्षापासून इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. आदरणीय बाबांच्या सहकार्यासाठी हे सर्व संपूर्ण इंदोरी गाव, अकोले तालुका, संगमनेर तालुका सर्व जणांच्या सहकार्यामुळं हे छोटंसं असणारा पहिला वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत हा 25 वर्षाचा असणारा हा सप्ताह अतिशय जल्लोषानं, मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्सवानं या ठिकाणी पार पडतोय. आणि याच असणाऱ्या सप्ताहाच्या प्रथम दिवशी या ठिकाणी मला प्रवचन करण्याची संधी. म्हणतात ना, कायम्या पामरे बोलावे उत्तरे, परित्या विश्वंभरे कृपा केली, साळुंकी मंजुळी बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळा जितो. खरं तर आपण या ठिकाणी प्रवचन सेवा करण्या इतके एवढे ज्ञानवंत, गुणवंत नाहीये, परंतु तरीही या ठिकाणी गुरुवर्यांनी इथं प्रवचन सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांना मानावेत तेवढे धन्यवाद त्यांचे कमीच आहेत. म्हणून मजा पामरा है काय तोर 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 मजा पायाची वाहन पायवरी. खरं तर माझे गुरुवर्य बाबा आणि ताई महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, जगभरामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. आणि खरं तर सकळ तीर्थांची दुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरी लोन कीजिएगा. आई वडिलांची केली गेलेली सेवा आणि त्यांच्या पश्चात पिंड पदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण. म्हणजे आई वडील गेल्यानंतर त्यांचं पिंडदान करणं हे मुलांचं कर्तव्य. आमच्या बाबांनी जिवंतपणे आई वडिलांची सेवा केलीच केली, परंतु खरं तर आई वडील गेल्यानंतर 25 वर्ष आमच्या सप्ताहाला झाले, परंतु त्यांच्या कृतज्ञतेतून, त्यांच्या ऋणानुबंधातून उतराई होण्यासाठी हा असणारा भव्य दिव्य अखंड ज्ञानयज्ञ सोहळा. म्हणून खरं तर फार मोठं कार्य आहे जिवंतपणे आई वडिलांची सेवा करणं आणि गेल्यानंतर सुद्धा असा रौप्य महोत्सव करणं फार मोठं कार्य आहे. म्हणून या ठिकाणी या सप्ताहाच्या निमित्तानं आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे देखील ऋण व्यक्त करते. तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आमच्या बाबांच्या हातून आई वडिलांची सेवा तर होती, गुरूंची सेवा होती. तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आमचे कुरेकर बाबांच्या माध्यमातून, त्याचबरोबर महाराष्ट्रातील भरपूर साधू संतांच्या माध्यमातून आदरणीय बाबांच्या हातून भरपूर या ठिकाणी मोठं कार्य घडतंय. आणि या ज्ञानयज्ञाच्या सोहळ्याच्या निमित्तानं अन्नदान देखील घडतंय. खरं तर माझ्या गुरुवर्या इंदोरीकर ताई नेहमी कर्णाचं उदाहरण देत असतात. कर्ण हा एवढा उदार होता, एवढा उदार होता, एवढा दानशूर होता. कर्ण हा सूर्यपुत्र होता. एवढा दानशूर असणारा कर्ण, परंतु तो दान अन्नदान करत नव्हता, तो दान करत होता सुवर्णदान, सोनं. बरं,
सोनं दान करायचा, त्याच्या दाराशी आलेल्या भिकाऱ्याला सुद्धा तो अन्नदान दान करत नव्हता, तर तो सुवर्ण दान करायचा. शेवटची घटिका मोजत असताना देवाला देखील काळजी वाटली. हा कर्ण कधी अन्नदान केलं नाही, देवाला काळजी वाटू लागली. अंतसमयी पडलेला कर्ण देवानं त्याच्या हातावरती अक्षदा ठेवल्या आणि सांगितलं, दे बाबा कुणाला तरी, निदान तेवढं तरी पुण्य तुझ्या कामा येईल. परंतु कर्ण हा जसा उदार होता तसा स्वाभिमानी देखील होता. कर्णानं सांगितलं, मी स्वाभिमानी आहे, हे जे मी दान करणार आहे ते माझ्या कष्टाचं नाही, मी कसं बरं दान करणार. नाही दिल्या अक्षदा. शेवटी देहावसान झालं कर्णाचं. देहावसान झाल्यानंतर स्वर्गामध्ये त्याच्याबरोबरचे असणारे सगळ्यांच्या ताटामध्ये 5 पक्वानाचं अन्न आणि कर्णाच्या ताटामध्ये काय, सोनं नाणं माणिक मोती. आता मला सांगा, अहो किती सोनं नाणं असलं म्हणून काही सोनं नाणं खाता येणार आहे का? काय लागणारे माणसाला? अन्न. म्हणून सोनं नाणं कामा येणार नाही, तर तुमच्या माझ्या हातून जे दान होतंय, अन्नदान होतंय, ते आपल्या कामा येणार आहे. आदरणीय बाबांच्या हातून जे काही 7 दिवस अन्नदान घडतंय, याचं नक्कीच पुण्य बाबांच्याही कामा येणार आहे. आणि खरं तर कर्ण जसा दानशूर होता, तो सुवर्ण दान करत होता, परंतु त्याच्या हातून अन्नदान घडलं नाही, म्हणून शेवटी मात्र त्याला अन्न मिळालं नाही. म्हणून आपल्या हातून दान व्हावं. भुकेलेल्याच्या पोटामध्ये, ज्याच्या पोटामध्ये भूक आहे, त्याला अन्नदान करावं. दान करो गरीबी से बाबा, मगरूरी से धोका है. 4 खुट की जहागीर हमको, तोटा नहीं कुछ खाने को. हमको तुमको सब दुनिया को, पालन वाला खुदा है. तू कहता है मैं दाता हूँ, माल कहाँ से लाया है. अहो तुम्ही म्हणता मी दानशूर, परंतु हे दान देणारा मात्र तोय. त्याने आपल्याला, त्याच्या सत्तेनं सगळी सृष्टी चालू आहे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वरम हे जाणून शरण आलो. म्हणून तो दान देणारा तोय भगवान. तो राम आम्हाला देतो, आम्ही काय कोणाचे खातो. म्हणून भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं खरं तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये खरं तर येतानाही काही घेऊन आलेलो नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. तुम्ही आम्ही येतानाही रिकामा आलोय आणि जातानाही रिकाम जायचंय. एके ठिकाणी सुभाषितकार गोड वर्णन करतात, धनाणी भूमो पशवश्य गोष्टे, भार्या गृहद्वार जन स्मशाने. देह चित्ताया परलोक मार्गे, कर्मानी गोगच्छती जीव एक. बघा, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भरपूर कोट्यावधी इस्टेट असणारे माणसं होऊन गेली, परंतु आतापर्यंतच्या इतिहासामध्ये गेलेल्या कुठल्या व्यक्तीनं आपल्या जवळ असणारं सोनं नाणं पैसा अडका धन दौलत घेऊन गेले? झालं का असं कधी? आतापर्यंत कुणीही काही घेऊन गेलं नाही. रिकाम्या हातानं आलोय आणि रिकाम्या हातानं जायचंय. धनानी भूमो पशवश्य गोष्टे, भार्या गृहद्वार जन स्मशाने. देह चित्ताया परलोक मार्गे, कर्मानी गोगच्छती जीव एक. आपल्या सोबत फक्त आपले कर्म येणार आहे आणि कर्म कोणाला चुकलं नाही. बरं, कथेतही ताईंनी सांगितलं, कर्म कोणाला चुकलं नाही. कर्म देवाला चुकलं नाही. कर्म देवाच्या वडिलांना, दशरथ राजांना चुकलं नाही. कर्म जर देवांना चुकलं नसेल तर तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत, तुम्हाला आम्हाला कसं बरं कर्म चुकेल? म्हणून आपल्या सोबत आपलं कर्म घेऊन जायचंय आणि ते कर्म चांगलं करा. कर्मावरती भर द्या, कारण आपल्याला कर्म सोबत घेऊन जायचंय. कर्मे श्रीराम वनवासाला गेले, कर्मे दशरथ पुत्र वियोग गेले, वियोग घडला सीता देवी. बघा, रामायणामध्ये एक भाग आलाय, जटायू आणि दशरथ राजा. खरं तर भाग्य जटायूचं चांगलं की भाग्य दशरथ राजाचं चांगलं?
बोला बोला, कोणाचं चांगलं? जटायूचं चांगलं. ज्यावेळेला दशरथ राजे कुमार अवस्थेमध्ये होते, तारुण्य अवस्थेमध्ये होते, त्यावेळेला इंद्राबरोबर स्वर्गामध्ये गेले. स्वर्गामध्ये गेल्यानंतर सर्व देवांकडे पाहत आहे. सर्व देवांचे चेहरे उघडे, म्हणजे सर्व देव आपल्याकडे पाहत होते. परंतु एक असे देव होते की त्या देवाच्या डोळ्यावरती पट्टी लावलेली होती. दशरथ राजांना वाटलं, या देवाच्या डोळ्यावरती पट्टी का बरं लावली? इंद्राला विचारलं. इंद्रानं सांगितलं, या देवतेची विपरीत दृष्टी तुझ्यावर जर पडली तर कोप होऊ शकतो, म्हणून त्या असणाऱ्या देवतेनं पट्टी लावून ठेवली. परंतु दशरथ राजांना तारुण्य अवस्था कशी असते, तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी, तारुण्य अवस्थेमध्ये कोणी कोणाचं ऐकत नाही. खरं तर या ठिकाणी आमच्या गुरुवर्य परम आदरणीय परमश्रद्धीय आमच्या बावनेताई, खरं तर परिचय द्यायचा राहून गेला. आदरणीय ताईंचा मुलगा खरं तर एवढा कमी वयामध्ये सुंदर असं तबला वादन करतोय. तारुण्य अवस्थेमध्ये इथं भजनामध्ये यावं, कीर्तनामध्ये यावं, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. परंतु तारुण्य अवस्थेमध्ये असणाऱ्या मुलांना इथं कीर्तनामध्ये यावं वाटत नाही, भजनामध्ये यावं वाटत नाही. आमचा कृष्णदादा अतिशय तरुण अवस्थेमध्ये असणारे हे मुलं कीर्तनामध्ये भजनामध्ये येत आहेत. खरं तर त्यांचं काहीतरी पुण्य. परंतु तारुण्य अवस्थेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला कुणाचं ऐकायला तयार नसतो, माझंच खरं, अशी असणारी अवस्था म्हणजे तारुण. दशरथ राजांनी त्या देवतेसमोर गेले आणि त्यांच्या असणाऱ्या डोळ्यावरती असणारी पट्टी उघडली. डोळ्यावरती पट्टी उघडल्यानंतर शनी देवतेची असणारी दृष्टी दशरथ राजांवरती पडली. दशरथ राजा तिथेच चक्कर येऊन खाली पडले तसे स्वर्ग लोकातून खाली येतील आणि खाली आल्यानंतर जमिनीवर पडतील, समुद्रामध्ये पडतील, पाण्यामध्ये पडतील, झाडावरती पडतील, पडून कुठं पडून धारातीर्थी पडतील, देहावसान होईल, मरण पावतील. परंतु दशरथ राजांचं खाली पडत असताना समुद्र सपाटीपासून, जमिनीपासून हजारो किलोमीटर वरती असणारा जटायू पक्षी त्यानं पाहिलं. दशरथ राजा खाली पडत आहेत. त्यांनी अलगत आपले असणारे पंख पसरवले आणि त्या पंखावरती दशरथ राजांना झेललं आणि त्यांच्या वडिलांकडं, वर राजाकडं त्या ठिकाणी समर्पित केलं. शुद्धीवर आल्यानंतर दशरथ राजा पाहताय, मी कुठे आलोय, मला कुणी वाचवलं? त्यावेळेला सांगितलं की या जटायूनं तुला वाचवलं. म्हणे प्रसन्न झालोय, काय मागायचंय ते माग, मी माझ्या जवळच्या भावा इतका तुला मी काय करतो, जागा देतो, कारण तू माझी आज प्राण वाचवले, म्हणून मी तुला काय करतो, अगदी जवळची जागा देतो. काय मागायचंय तुला माग. जटायू आपल्या भावना व्यक्त करतोय. जटायू सांगतोय, अरे माझी फार इच्छा आहे, मला एखादा पुत्र संतती असावी आणि त्या पुत्र संततीच्या मांडीवरती माझं काय व्हावं, शेवटचा श्वास मी त्याच्या मांडीवरती सोडावं, अशी माझी अपेक्षा आहे. परंतु मला मानव जन्म नाहीये, म्हणून मला कुठली पुत्र संतती नाही, हीच माझ्या जीवनामधली फार मोठी शोकांतिका आहे. दशरथ राजा सांगतायत, अरे तू माझा प्राण वाचवलायस, म्हणून मी तुला माझ्या पोटी जो मुलगा जन्माला येईल, प्रथम पुत्र जो मला होईल, तो पुत्र मी तुला काय करेल, दान देईल आणि त्या पुत्राच्या मांडीवरती तुझा शेवटचा श्वास सोडता येईल तुला. घडलं असं. आपण कैकेयी मातेला सहज म्हणतो, कैकेयी माता दृष्ट आहे, वाईट आहे, परंतु कैकेयी मातेला हा घडलेला प्रसंग माहित होता. पुढे जाऊन रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला. रामचंद्र प्रभूंचा जन्म झाल्यानंतर वेळ आली राजगादीवर विराजमान होण्याची, परंतु रामचंद्र प्रभू मात्र कुणाला तरी दत्तक पुत्र म्हणून द्यायचं होतं, किंवा त्या असणाऱ्या जटायूचं मरण त्या असणाऱ्या रामचंद्र प्रभूंच्या मांडीवर होणार होतं.
कैकेयी मातेनं रामचंद्र प्रभूंना राजगादीवर न बसू देता रामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवलं आणि वनवासामध्ये जाऊन जटायूचं ज्यावेळेला मरण झालं त्यावेळेला जटायूचं प्राण रामचंद्र प्रभूंच्या मांडीवर सोडले. खरं तर आपण म्हणतो देवा मी एवढं चांगलं करते परंतु तरीही माझ्या आयुष्यामध्ये दुःख का? परंतु ऐका, तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर वाईट होत असेल तेही आपलेच कर्म आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर काही चांगलं होत असेल तेही आपलेच कर्म आहे. देवाला दोष देऊन उपयोग नाही, देवाला सुद्धा त्याचं कर्म चुकलं नाही. म्हणून भोग तो न घडे संचिता वाचुनी, कर्म कोणाला चुकत नाही, देवाला चुकलं नाही. श्रावण बाळाची सुद्धा कथा तुम्हाला माहिती आहे. श्रावण बाळाच्या आई वडिलांना तहान लागली म्हणून श्रावण बाळ पाणी आणण्यासाठी कमंडलू हातामध्ये घेऊन जवळच असणाऱ्या नदी पात्राकडे जात आहेत. त्या नदी पात्रामध्ये आपल्या हातातलं कमंडलू बुडवताय. बुडबुड असा आवाज येतोय आणि कधी शिकारीसाठी न जाणारे दशरथ राजा अरण्यामध्ये शिकारीसाठी जातायत. झाडावर बसलेले दशरथ राजा कुठलाही विचार न करता बुडबुड आवाजाच्या दिशेनं बाण मारतायत. तो बाण माझ्या श्रावण बाळाच्या पोटामध्ये लागतो. पोटामध्ये लागल्यानंतर श्रावण बाळ तिथेच दारातीर्थी पडतायत. दारातीर्थी पडल्यानंतर आक्रोश करत असणारा तो आवाज दशरथ राजांच्या कानावर पडतायत. दशरथ राजा धावत पडत श्रावण बाळाच्या जवळ जातायत. पाहतायत काय, मी कुठल्या प्राण्याला नाही तर मी श्रावणाला मारलंय. परंतु अब पछतावत क्या होता है, चिडिया चुक गई खेत. एकदा वेळ निघून गेली की मग पस्ताव्याशिवाय काही शिल्लक राहत नाही. मुखातून गेलेला शब्द, मुखातून गेलेलं वाक्य, धनुष्यातून गेलेला बाण आणि गेलेली वेळ पुन्हा परत घेता येत नाही. म्हणून बोलताना 10 वेळा विचार करावा. श्रावण बाळाजवळ दशरथ राजा जातायत. श्रावण बाळा शेवटची इच्छा व्यक्त करतायत. झाडाखाली माझे आई वडील बसलेत. माझ्या आई वडिलांना, तहानलेल्या आई वडिलांना हे एवढं कमंडलू भरून पाणी घेऊन जा म्हणतात ना. श्रावण बाळाचे आई वडील असू द्या किंवा आत्ताचे आई वडील असू द्या, जोपर्यंत आपल्या मुलाचं घरी येणं होत नाही तोपर्यंत त्या आईचं लक्ष मात्र कसल्या कामामध्ये लागत नाही. शाळेमध्ये गेलेला मुलगा असू द्या किंवा नोकरीसाठी गेलेला मुलगा असू द्या, दररोज 6 वाजता येतोय. आज 6:15 झाले तरीही माझा मुलगा येत नाही. त्या आईचा जीव कसा होतो? तिचं मन लागतं का स्वयंपाकात? तिचं मन स्वयंपाकात लागत नाही. तिचं जीव कासावीस होत असतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जशी वाट आई घरी न आलेला मुलगा एवढा उशीर का झाला म्हणून जशी आई वाट पाहत असते तशीच वाट श्रावण बाळाचे आई वडील पाहत होते. माझा श्रावण आत्ता येईल, माझा श्रावण पाणी आणायला गेलाय, आत्ता येईल, अजून का बरं येईना माझा बाळ? अशा दृष्टिकोनातून त्या वाटेकडं डोळे लावून बसले होते. त्या वाटेनं श्रावण बाळ आला नाही, त्या वाटेनं आलं कोण? दशरथ राजे. दशरथ राजे येत आहेत. गुडघ्यावरती नतमस्तक होऊन क्षमा करा, अपराध झाला, माझ्याकडून फार मोठा अपराध झालाय, मला माफ करा. मी तुमच्या असणाऱ्या मुलाच्या पोटामध्ये बाण लागला आणि माझ्याकडून तुमच्या मुलाचं देहावसान झालं. परंतु तुमच्या मुलाची इच्छा होती की माझे आई वडील तहानलेले आहेत, माझ्या आई वडिलांना एवढं पाणी नेऊन द्या, तहानलेल्या माझ्या आई वडिलांना एवढं पाणी नेऊन द्या, अशी इच्छा तुमच्या मुलानं व्यक्त केली. प्रामाणिकपणे सांगा, ज्या व्यक्तीनं आपल्या मुलाचा घात केला, ज्या व्यक्तीनं आपल्या मुलाला मारलं, त्यानं आणलेलं पाणी या सृष्टीवरचे कुठले बरं आई वडील पेतील? पेतील का? नाही पिले. श्रावणाच्या आई वडिलांनी सुद्धा एकही घोट घेतला नाही आणि सांगितलं, ज्याच्यासाठी आम्ही जगत होतो, जो आमचा आधार होता,
तो आता या सृष्टीवर राहिला नाही, आमचा जगून उपयोग नाही. नाही प्यायचं आम्हाला पाणी, नकोय आम्हाला पाणी. आणि श्रावणाच्या आई वडिलांनी दोघांनीही पाणी पिले नाही. कारण आपला जो आधार स्तंभ होता, आपला एकुलता एक मुलगा होता श्रावण बाळ, त्या श्रावणासाठी आम्ही जगत होतो, त्याच्याकडे पाहून आम्ही आमचा आयुष्य काढत होतो. परंतु आता आमचा मुलगा राहिला नाही, आमचा जगूनही उपयोग नाही, म्हणून नकोय आम्हाला पाणी. परंतु ऐक दशरथा, कळत न कळत तुझ्याकडून हा अपराध झाला, चूक झाली. परंतु ऐक, ज्या पद्धतीने आम्ही आमच्या शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या समयी आमच्या मुलाची वाट पाहता पाहता, आमच्या मुलाच्या वियोगानं प्राण सोडतोय ना, तुला सुद्धा असाच तुझ्या मुलाची वाट पाहता पाहता प्राण सोडावा लागेल, हा आमचा शाप आहे. मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे करी तळमळ, श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला, त्यावेळेला दशरथ राजाला कुठलीही पुत्र संतती नव्हती. बरं, त्यावेळेला दशरथ राजा हसले आणि सांगितलं, मला कुठली पुत्र संततीच नाही, तर मी पुत्र वियोगानं जाणार कसा. परंतु ऐका बरं, कुणाच्या शापानं आपलं जीवन व्यतीत करू नका. कारण शाप भोगल्याशिवाय, भोग भोगल्याशिवाय तुम्हाला आणि मला सुटका नाही, देवाला सुद्धा सुटका नाही. तर तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत. म्हणून पुत्र कामिष्ठी यज्ञ झाला आणि दशरथ राजांना लक्ष्मणजी, भरतजी आणि रामचंद्र प्रभूंसारखे पुत्र संतती झाली. आणि दशरथ राजांना ज्यावेळेला शेवटचा श्वास सोडत होते, आपला मुलगा बघा ना, जीवनामध्ये ज्यावेळेला आपला तरुण तडफदार मुलगा आपल्या वडिलांच्या समोर, आपल्या आई वडिलांच्या समोर ज्यावेळेला जातोय ना, ते वडील सुखानं जगतात का हो? नाही जगत. सुखानं जगत नाही, प्रत्येक दिवस आपला दुःखाचा दिवस म्हणून घालवत असतात. तसंच आपला मुलगा आपल्या चुकीमुळं, ही फार मोठी कथा आहे. ज्यावेळेला कैकेयी मातेनं 2 वर मागितले. पहिला वर की आपल्या मुलाला रामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवा आणि राजगादीवर कुणाला बसवा? भरतजींना. परंतु दशरथ राजांना आपला 2ही वर पूर्ण करावे लागले. कारण 2 वर ज्यावेळेला दशरथ राजांचं युद्ध चालू होतं, त्या युद्धामध्ये कैकेयी मातेनं दशरथ राजांचा प्राण वाचवला होता. त्या प्राण वाचवल्याच्या बदल्यात दशरथ राजा प्रसन्न झाले आणि सांगितलं होतं की कुठलेही 2 वर माग. परंतु कैकेयी मातेनं सांगितलं योग्य वेळ आल्यानंतर मागेल.
आणि ती योग्य वेळ आल्यानंतर कैकेयी मातेनं 2 वर मागितले आणि ती 2 वर खरं तर रघुकुल घराण्याची रीत आहे. प्राण गेला तरी चालेल परंतु वचन मात्र तोडायचं नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आधीची माणसं जशी बोलायची तसेच करायची परंतु आता मात्र थोडा बदल झालाय. परंतु दशरथ राजाने सांगितलं होतं 2 वर दिले म्हणून समज आणि ते 2 वर पूर्ण करण्यासाठी रामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवावं लागलं. रामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवल्यानंतर माझ्यामुळं माझा मुलगा वनवासाला गेलाय, माझ्यामुळं माझ्या मुलाला वनवासाला जावं लागलं, हे दुःख दशरथ राजा दररोज मनामध्ये ठेवत होते. दररोज स्वतःला त्रास करून घेत होते. टाकून गेला राम कसा मला टाकून गेला टाकून गेला कसा मला टाकून गेला दशरथ राजा दररोज आपल्या मुलाच्या वियोगानं दुःख व्यक्त करत होते. आणि एक दिवस असा आला की दररोज दुःखाचा दिवस पाहता पाहता एक दिवस हे दुःख मात्र पेलवू शकले नाही दशरथ राजा आणि या सृष्टीचा निरोप घेऊन निघून गेले. परंतु पुत्र पुत्र म्हणता प्राण ज्यांनी सोडला, परंतु शेवटच्या घटिकेला शेवटच्या समयाला मात्र एकही पुत्र त्यांच्या जवळ नव्हता. म्हणून कर्मे श्रीराम वनवासाला गेले, कर्मे दशरथ पुत्र वियोग गेले, वियोग घडला सीता देवी. प्रत्येकाला आपलं कर्म भोगावं लागतं. कर्मण्येवाधिकारस्य महाफलेषु कदाचन.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण एक म्हण ऐकली असेल, पेराल तसं उगवेल. जसं तुम्ही पेरणी करणार तसंच उगवणार आहे. म्हणून आपण चांगली पेरणी करायची. का तर आपल्याला चांगलं पीक उगवलं पाहिजे, याच्यासाठी चांगली पेरणी केली पाहिजे. म्हणून चांगले कर्म करा. भला किसी का करना सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो, काटे बन कर मत रहना. आजच्या प्रवचन सेवेतून एवढं घेऊन जा. आपल्याला कुणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, परंतु वाईट करून मात्र आपल्या पापामध्ये वाढ करू नका. बन न सके भगवान अगर तुम, कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. चांगलं नाही बनता आलं तरी चालेल, चांगलं कर्म नाही करता आलं तरी चालेल, परंतु वाईट करून मात्र आपल्या पापामध्ये वाढ करू नका. कारण आपल्याला सगळं भोग भोगायचं आहे. तुम्ही आम्ही फक्त इथं भोगायलाच आलोय. बघा, घरातून बाहेर पडताना तुम्ही आम्ही काहीतरी निमित्तानं बाहेर पडतो. कुणी सप्ताहाला निघतं, कुणी लग्नाला निघतं, कुणी बाहेर कार्यक्रमाला निघतं. कशाच्या निमित्तानं आपण बाहेर पडतो. तसं तुम्ही आम्ही इथं येण्याचं काहीतरी निमित्त आहे. आणि या निमित्त आहे भोग भोगण्यासाठी तुम्ही आम्ही आलोय. तुमचा माझा भोग संपला की आपल्याला जावं लागणार आहे. इथं आपल्याला थोडं सुद्धा थांबू देणार नाही. तुमचं माझं कर्म संपलं, कर्मभोग संपला की तुम्हाला आम्हाला या सृष्टीचा निरोप घेऊन निघून जायचंय. फक्त आपलं कर्म घेऊन जायचंय आणि ही कर्माची शिदोरी तुमच्या कामा येणार आहे. त्या कर्माच्या शिदोरीवरती भर द्या. पैसा कमवा तुम्ही, पैसा कमवू नका असं म्हणणार नाही. कारण पैसाही गरजेचा आहे. मनी इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. पैसा हा अविभाज्य घटक आहे. परंतु पैसा कमवत असताना एवढी गोष्ट लक्षात ठेवा, पैशाची बँक भरवता भरवता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण पुण्यरूपी कर्माची बँक सुद्धा भरवा. ती आपल्या कामा येणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे पैसा मापात कमवला तरी चालेल, परंतु आपल्या मुलांना मात्र संस्कारमय घडवा. ही काळाची गरज आहे. बघा, तुम्ही आम्ही ज्या संततीसाठी संपत्ती कमवतोय, तुम्ही आम्ही ज्या संततीसाठी संपत्ती कमवतोय, ती संपत्ती कमवण्याच्या लायक नसेल तर आपली संपत्ती कमवूनही उपयोग नाही. म्हणून संपत्ती थोडी कमी कमवली तरी चालेल, परंतु आपल्या मुलांना मात्र संस्कारमय घडवा. ही काळाची गरज आहे. असो तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये नतमस्तक होत असताना सुद्धा आपण नम्रतेनं झालं पाहिजे. नम्रता और लीनता नहीं तो ज्ञानी भी गिर जाएगा. जिनको न जनता की कदर वो पंडित भी क्या काम का. अरे जोगी हुआ तो क्या हुआ, मुख में भजन नहीं हरिनाम का. खर तर आपल्या इंद्रियानं त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेत असताना आपण आपल्यामधला असणारा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. कारण अहंकार आला तिथं सगळं संपलं जातं. अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकार आलं तिथं सगळं संपलं जातं. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये अहंकार येऊ देऊ नका. थोडं पद आलं की अहंकार येतो. ज्यावेळेला ब्रह्म विष्णू आणि महेश यांना या सृष्टीचं कुणाला निर्मितीचं काम दिलं, कुणाला संहार करण्याचं काम दिलं. आणि हे काम ज्यावेळेला पाठवून दिले त्यावेळेला त्यांनाही गर्व झाला. गर्व फक्त आपल्यालाच होतो असं नाही, त्यांनाही गर्व झाला. आदिमायेनं विचार केला यांचं गर्वहरण करण्यासाठी काय करावं. अशा लोकांमध्ये नेलं. ब्रह्मदेवानं पाहिलं की पुढं अनंत ब्रह्म दिसायचे. विष्णुदेवानं पाहिलं की अनंत विष्णुदेव दिसायचे. भगवान भोलेनाथांनी पाहिलं की अनंत भोलेनाथ दिसायचे. आणि ज्यावेळेला ही अनंत रूप पाहिल्यानंतर त्यांचं गर्व कमी झाला, अहंकार कमी झाला. त्यावेळेला आदिमायेला सांगू लागले, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो. जसं आमच्या गुरुवर्य बाबांच्या आयुष्यामध्ये
आमच्या ताईंचा हात आहे. आदिमाईला सांगितलं की आदिमाई, आमच्याच्यानं हे काम आम्हाला सोपे जाणार नाही, आम्हाला फार अवघड वाटतंय. त्यावेळेला आदिमायेनं ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि शंकर भगवानांच्या साथीला कुणाला पाठवलं? अव्यक्त नाम्यं परमेश शक्ती अनादि विद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेय सुदेय माया या जगत सर्वमिदं प्रसूयते. त्या ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि शंकर भगवान भोलेनाथांच्या मदतीला सरस्वती मातेला, लक्ष्मी मातेला आणि पार्वती मातेला पाठवलं. त्या तीनही मातेंच्या आधारानं योग्य पद्धतीनं त्यांचं काम चालू झालं. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपला अहंकार बाजूला सोडून आपलं कार्य करावं एक, आणि दुसरं म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो. खरं तर आजच्या या समाजामध्ये जर कुणी मला विचारलं प्रतिव्रता स्त्री कुठली, मी पटकन आमच्या आदरणीय ताईंकडे बोट करेल. कारण आमचे बाबा महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची ध्वजा पताका जगभर पोहोचवत आहेत. खरं तर हे शक्य होतंय त्या आदरणीय आमच्या ताईंमुळं. कारण जेवढं आम्ही बाबांच्या परिवाराला, इंदोरीकर परिवाराला जेवढं जवळून पाहिलं, ताईंची, बाबांची जेवढी काळजी घेतात, सकाळीची जेवणाची व्यवस्था असेल, किती दमून येऊ द्या, रात्रीचं 1 वाजता येऊ द्या, 2 वाजता येऊ द्या, परंतु ताई बाबांना जेवू घातल्याशिवाय, त्यांचा नाश्ता जेवण योग्य पद्धतीने झाल्याशिवाय त्यांना शांत वाटत नाही, त्यांना चांगलं वाटत नाही. कारण पतिव्रता स्त्रीचं लक्षण आहे. एका श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलंय. कार्येषु मंत्री कर्णेषु दासी भोजेषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री षड्गुण मे तदी प्रतिव्रतानम. हे पतिव्रता स्त्रीचं लक्षण आहे. कार्येषु मंत्री, आपल्या पतीच्या सुख दुःखामध्ये साथ देणारी. कर्णेषु दासी, आपल्या पतीची सेवा करणारी, दासी बनून राहणारी. कर्णेषु दासी भोजेषु माता, आईप्रमाणे जीव घालणारी. भोजेषु माता शयनेषु रंभा, दिसायला रंभेप्रमाणे सुंदर. शयनेषु रंभा धर्मानुकूला, धर्माला अनुकूल असा, साजेल असा पोशाख असणारी, वागणं असणारी. धर्मा अनुकूला क्षमया धरित्री. आणि शेवटचं म्हणजे या धरती मातेप्रमाणे क्षमाशील. खरं तर आदरणीय ताई बाबांकडे एवढी मान सन्मान सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तरीही आमच्यासारख्या शिष्यांना, आमच्यासारख्या मुलींना मातृत्व देणारं, पितृत्व देणारं हे कुटुंब आहे. आणि माझ्यासारख्या अशा अनेक अनाथांची आई आणि वडील बनणारं हे कुटुंब आहे. म्हणून पतिव्रता स्त्री कुठली आहे असं जर विचारलं तर मी प्रामाणिकपणे आमच्या आदरणीय ताईंकडे बोट करेन. म्हणून अतिशय गोड असणाऱ्या ताई, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो. आणि त्या ताई आमच्या बाबांच्या आयुष्यामध्ये आमच्या ताईचा फार मोठा अमूल्य असा वाटा आहे. म्हणून अखंड दिव्य ज्ञानयज्ञ सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं या प्रवचन सेवेच्या साथीला महाराष्ट्रातील विदर्भ रत्न आमचे गायनाचार्य, परमादरणीय, परमश्रद्धेय अश्विनदादा बावणे, त्याचबरोबर आमच्या गुरुवर्या परमादरणीय, परमश्रद्धेय वनिताताई बावणे, त्याचबरोबर आमचे गायनाची सिंची साथ देणारे आमचे राहुल भैया, त्याचबरोबर आमचा दादा, त्याचबरोबर आमचे सोनू दादा, त्यांनाही धन्यवाद देते. त्याचबरोबर आमच्या आईप्रमाणे मातृत्व देणाऱ्या आदरणीय आमच्या निळवंडे गावच्या आदरणीय आमच्या नानी, सर्वजण त्यांना प्रेमानं नानी म्हणतात, शशिकलाताई पवार, त्याही या ठिकाणी उपस्थित आहे. कायम या पामरे बोलावे उत्तरे, परी त्या विश्वंभरे कृपा केली, साळुंकी मंजुळी बोलतसे वाणी, शी कविता धनी वेगळा जितो. म्हणून आपण सर्वजण देखील या प्रवचन सेवेसाठी उपस्थित राहिलात
त्याबद्दल इंदोरीकर परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचे देखील ऋण व्यक्त करते आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच गायनाचार्य वादनाचार्य सर्वच असणाऱ्या गुणीजनांचे या ठिकाणी आभार मानते। त्याचबरोबर माझ्या वडिलांप्रमाणे जे माया दाखवतात आणि आम्हाला सदैव आम्हाला चांगला मार्ग दाखवण्याचं काम जे करतात आमचे गुरुवर्य नारायण महाराज थोरात, त्यांनाही मी धन्यवाद देते। त्याचबरोबर आमचे गुरुवर्य बाबा ताई, खरं तर त्यांचं नाव आपण आपल्या मुखातून घेणं योग्य नाही, परंतु आमच्या ताई बाबांना देखील मी धन्यवाद देते। आणि हा अखंड दिव्य ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करते। आणि यानंतर लगेचच आपला या ठिकाणी हरिपाठ संपन्न होणार आहे। झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला माझ्या वाणीला पूर्ण विराम देते। भजन ज्ञानदेव